नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, जवळपास 5 वर्षानंतर सरळ सेवेची गट ड ची ही पदभरती होते आहे. गट ड ची बरीचशी पदं मित्रांनो जी आहेत कॉन्ट्रॅक्ट बेसवरती भरली जातात. परंतु मित्रांनो, सध्या गट ड ची ही तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची जाहिरात आहे, जी की आरोग्य विभागाच्या गट ड नंतर आलेली आहे. आरोग्य विभागामध्ये 3,500 पेक्षा जास्त पदांची भरती आली होती. तर सध्या मित्रांनो याविषयी आपण ऑलरेडी माहिती पाहिलेली आहे, जी म्हणजे मित्रांनो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय नागपूर आणि मित्रांनो धुळे या ठिकाणी मित्रांनो 2 जाहिराती सध्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. तर इतर जिल्ह्याच्या जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत का? तर इतर जिल्ह्यांच्या देखील मित्रांनो जाहिराती ज्या आहेत त्या प्रसिद्ध लवकरच होऊ शकतात. कारण की मित्रांनो सध्या तरी 2 जिल्ह्याच्या जाहिराती आलेल्या आहेत. इतर जिल्ह्यांच्याही जाहिराती लवकरच आलेल्या पाहायला भेटतील. त्याबद्दल जसं अपडेट येईल तसं तुमच्यापर्यंत शेअर केलं जाईल. तुमचं मित्रांनो GMC म्हणजेच कुठल्या जिल्ह्यामधून तुम्ही आहात कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्या जिल्ह्याची जाहिरात आली असल्यास तुमच्यापर्यंत नक्की मित्रांनो लवकरात लवकर शेअर केली जाईल. तर नागपूर आणि धुळे यासाठी तुम्ही जर अप्लाय नसेल केलं तर 2024 साठी मित्रांनो हा तुमच्यासाठी खूप चांगला जॉब असणार आहे गट ड चा. कारण की मित्रांनो गट ड च्या जाहिराती पुन्हा पुन्हा निघत नाहीत. सध्या मित्रांनो आपल्याला माहीत असेल गट ड ची जाहिरात फक्त आरोग्य विभागाची निघाली होती आणि ही जाहिरात जी आहे मित्रांनो वैद्यकीय शिक्षण विभागामधून निघालेली. त्यानंतर मित्रांनो कुठलीच जाहिरात गट ड ची अशा मोठ्या प्रमाणामध्ये निघत नाही. तर बघा मित्रांनो, नागपूरमध्ये 680 जागा आहेत आणि धुळ्यामध्ये 137 जागा आहेत. असे मिळून 817 जागा आहेत. ठीक आहे, तर या दोन्हीही ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. नागपूरमध्येही अर्ज करू शकता आणि धुळ्यामध्येही अर्ज करू शकता. ही तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या जाहिराती आल्यात आणि इतर GMCच्या म्हणजेच गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजच्या इतर मेडिकल कॉलेज जे राहिलेले त्यांच्या जाहिराती आल्या की तिकडेही तुम्ही अर्ज करू शकता. अर्ज फी मित्रांनो खुल्या प्रयोगासाठी मात्र 1,000 रुपये ठेवले त्यांनी आणि राखीव प्रयोगासाठी 900 रुपये ठेवले. माजी सैनिकांना फीज नाही आहे, कारण की IBPS ही कंपनी मित्रांनो तुमची परीक्षा घेत आहे. वयोमर्यादा मित्रांनो 2 वर्षे याच्यामध्ये वाढवून दिलेली आहे, कारण की मित्रांनो डिसेंबरमध्येच ही जाहिराती त्यांनी प्रसिद्ध केल्यात. 18 ते 40 वर्षे खुल्या प्रयोगासाठी वयोमर्यादा आहे, याच्यामध्ये 2 वर्षे वाढवून. राखीव प्रयोगासाठी देखील 2 वर्षे वाढवून 18 ते 45 वर्षापर्यंत वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे. तर आता या पदांची काय शैक्षणिक पात्रता आहे, त्यांची कामं काय असतात, त्या पदांची मित्रांनो कुठली कुठली पदं भरली जातात, त्यांची नावं काय आहेत आणि पगार किती भेटतो. जसं की मित्रांनो नागपूर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर नागपूरमध्ये मित्रांनो शैक्षणिक पात्रता सर्व पदांसाठी त्यांनी माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे आता 10वी उत्तीर्ण ठेवलेली आहे नागपूरसाठी. तर नागपूरमध्ये मित्रांनो कुठली कुठली पदं आहेत, जसे की मित्रांनो प्रयोगशाळा परिचर, चपरासी, प्रयोगशाळा सेवक, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, हमाल, कक्ष परिचर, ग्राउंडमन, गँगमन, प्राणी संग्रहालय परिचर, अंधार खोली परिचर, माळी, संग्रहालय परिचर, चौकीदार, शवविच्छेदन कक्ष परिचर आणि भर्रास. बाकी मित्रांनो जसं की आता वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय आहेत वेगवेगळी. जसं की रुग्णालयामध्ये जर पाहिलं तर जास्त करून मित्रांनो वॉर्ड बॉयची पदं तुम्हाला दिसतील, कक्ष सेवकची पदं दिसतील. त्यानंतर मित्रांनो कक्ष आया, महिला आया, स्वयंपाकी, त्यानंतर रुग्णपट वाहक, क्षयकिरण परिचर, दूरध्वनी संदेश वाहक, सुरक्षा रक्षक, पहारेकरी, अपघात स्वच्छक, शिपाई अशा पद्धतीची पदं दिसतील मित्रांनो तिथं. तर ही जी पदं सर्व मित्रांनो यांची कामं काय असतील तर रुग्णालया संदर्भातली मित्रांनो सर्व कामं असतील. तेथील जे त्या वॉर्डमधले डॉक्टर्स असतील किंवा मित्रांनो जे ॲडमिनिस्ट्रेटिव्हमध्ये तुम्ही जाल, जसं की शिपाई म्हणून जाल, तर तिथली तुम्हाला रुग्णालयाची सर्व कामं करावी लागतील. म्हणजेच मल्टीटास्किंग स्टाफ पद्धतीने MTS मल्टी लेवलची तुम्हाला सर्व कामं जे आहेत तिथं असणार आहेत. उदाहरणार्थ आपण जर पाहिलं कक्षसेवक किंवा रुग्णसेवक हे जे पद आहे, एखाद्या वॉर्डमध्ये मित्रांनो तुमची पोस्टिंग असेल, तेथे जे नर्सेस असतील किंवा डॉक्टर्स असतील त्यांना तुम्हाला मदत करायची, ती जी रुग्णांसंदर्भातली कामं तुम्हाला सांगतील ती कामं तुम्हाला त्या ठिकाणी असणार आहेत. तर अशी भरपूर सारी पदं आहेत जी वेगवेगळी या ठिकाणी मित्रांनो आहेत. ज्या ठिकाणी 9 या ठिकाणी मित्रांनो शासकीय महाविद्यालय किंवा रुग्णालय अशी 9 मिळून ज्या ठिकाणी मित्रांनो कॉलेजेस किंवा त्यांचे रुग्णालय आहेत नागपूरमध्ये त्या ठिकाणी तुमचं पोस्टिंग असेल. आता अर्ज भरताना याची कुठल्या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करायचे ते निवडण्याचं ऑप्शन नागपूरमध्ये नाही आहे, धुळ्यामध्ये मात्र त्याचं ऑप्शन दिलेलं आहे. ह्यासाठी तुम्हाला पगार 15,000 ते 47,600 इतका बेसिक पेमेंट आहे. पहिल्या महिन्यातच तुमचा पेमेंट जो आहे मित्रांनो 26,000 ते 27,000 जातो ग्रॉस सॅलरी. तर याच्यामध्ये तुम्हाला नियमाप्रमाणे शासकीय भत्ते देखील असणार आहेत.
त्याच्यामुळे तुम्ही इथं नक्की अप्लाय करू शकता. याचं प्रमोशन देखील गट क या पदांवरती मित्रांनो तुमचं केलं जातं. गट क या पदांवरती गट ड मधून प्रमोशन जे आहे इंटरनली प्रमोशन देखील तुमचे होतात. आता मित्रांनो धुळ्यामध्ये कुठली कुठली पदे आहेत आणि काय पात्रता आहे पहा. धुळ्यामध्ये मित्रांनो श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय एकच महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालय धुळ्याचं अशी मिळून 2 ठिकाणी मित्रांनो ही पदं आहेत. 137 पदं आहेत. तर याच्यासाठी तुम्हाला काही पदांसाठी मित्रांनो 7वी उत्तीर्ण पात्रता आहे. जसं की सफाईगार हे जे पद आहे याला 7वी उत्तीर्ण पात्रता आहे आणि बाकी सर्व पदं जी आहेत 10वी पासवरती भरली जात आहेत. सेम तशीच पदं आहेत इथं देखील. आणि काही पदांसाठी मित्रांनो याच्यामध्ये ITIची देखील पदं आहेत. तर खूप चांगला चान्स आहे ज्यांचं ITI झालेलं आहे त्यांच्यासाठी, कारण की याच्यामध्ये कमी अर्ज येतात. तर इथं तुम्हाला मित्रांनो संधी असणार आहे. जसं की सिम्पी या पदासाठी पाहिलं तर त्यामधील ITI किंवा मित्रांनो शासन मान्य संस्थेचं शिवणकाम प्रमाणपत्राचा अभ्यासक्रम तुम्ही पूर्ण केलेला पाहिजे. त्याच्यानंतर जशी पहा न्हावीसाठी देखील केस करताना प्रमाणपत्र तुमच्याकडे असलं पाहिजे. त्याच्यानंतर पुढं जर पाहिलं आपण तर माळीचं पहा, माळीचं देखील बागकाम प्रमाणपत्र पाहिजे. त्याच्यानंतर स्वयंपाकी प्रमुख स्वयंपाकी किंवा सहाय्यक स्वयंपाकी ही 2 पदं आहेत मित्रांनो. दोघांसाठी तुम्ही वेगवेगळा अर्ज करू शकता. 3 पदं आहेत. स्वयंपाकी सेवकचं देखील पद आहे आणि या पदांना वेगवेगळे अर्ज आहेत तुमच्या हे वेगवेगळे पदसंख्या याला तुमच्या कॅटेगरीनुसार. तर याच्यामध्ये स्वयंपाकाचं तुमच्याकडे जर प्रमाणपत्र असेल, नोंदणीकृत व्यवसायधारकांचे स्वयंपाक येत असल्याचं अनुभव प्रमाणपत्र जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही याला अप्लाय करू शकता. तर अशी काय पदं आहेत ज्यांना मित्रांनो ITIचा क्रायटेरिया आहे, त्या ठिकाणी अर्ज कमी येतात, तिथं तुम्हाला ITI झालेलं संधी असेल. अशी भरपूर सारी पदं आहेत जी की मित्रांनो 10वी आणि 7वी पासवरती. तर सर्वांसाठी इथं वॅकेन्सी आहेत 10वी पास 7वी पाससाठी. आता मित्रांनो यांची अर्जाची तारीख काय राहिलेली आहेत पहा, किती दिवस झालं. ह्या जाहिराती ज्या आहेत मित्रांनो डिसेंबर एंडिंगलाच आलेल्या आहेत. यांचे अर्ज जी करण्याची तारीख आहे धुळ्याची जर पाहिली तर 24 जानेवारी 2024 पर्यंत मित्रांनो अर्ज करण्याची तारीख आहे. ठीक आहे, अर्ज अजून चालू आहे त्याचे. नागपूरचं देखील पाहिलं तर 20 जानेवारी 2024 पर्यंत तुम्हाला अर्ज करायचे. नागपूरसाठी 20 तारीख आणि धुळेसाठी 24 तारीख असणार आहे. तर याच्या अगोदर तुम्ही अर्ज नसतील केले तर इथपर्यंत तुम्ही अर्ज नक्की करून घ्या. लवकर अर्ज केलेला बेनिफिट असा भेटतो की तुम्हाला जवळचं सेंटर त्या शहरामध्ये तुम्ही जे शहर निवडाल त्या शहरामध्ये भेटून जातं. उशिरा अर्ज केला तर मित्रांनो सेंटर लांब येतं, लक्षात राहू द्या. परीक्षा कशी होणार आहे, कधी होणार आहे परीक्षा मित्रांनो याच्या मार्चमध्ये होऊ शकतात मे बी, कारण की सध्या तरी मित्रांनो सर्वत्र परीक्षांची या ठिकाणी ऑलरेडी टाइम टेबल आलेली आहेत. मार्चमध्ये याच्या परीक्षा होऊ शकतात. तुम्हाला अभ्यासासाठी वेळ भेटू शकतो. परीक्षा ऑनलाईन तुमची कॉम्प्युटर बेस मित्रांनो IBPS पॅटर्ननुसार घेतली जाणार आहे. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण तुम्हाला असतील. 100 प्रश्न असतील ज्याच्यामध्ये मित्रांनो मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी हे तुमचे 4 विषय असतील. आणि काही पदांसाठी व्यावसायिक चाचणी देखील मित्रांनो असणार आहे. जसं की काही पदं जी आहेत जसं स्वयंपाकी असेल, माळी असेल किंवा इतर जी पदं आहेत सिम्पी असेल, अशा काही पदांसाठी व्यावसायिक चाचणी असणार आहे. ते तुम्हाला नंतर कळवलं जाईल. तर याच्यामध्ये प्रत्येक विषयाला 50 गुण अशी मिळून 200 गुणांची 100 प्रश्नांची तुमची परीक्षा असणार आहे. याच्यामध्ये कमीत कमी मित्रांनो तुम्हाला 45% गुण घेणं गरजेचं आहे पात्र होण्यासाठी. याच्यामध्ये मित्रांनो सुरक्षा रक्षक, पहारेकरी, चौकीदार या पदांसाठी तुम्हाला पोलीस भरतीप्रमाणे 165 सेंटीमीटर पुरुष उमेदवारांना उंची देखील लागणार आहे. तर महिला उमेदवारांसाठी 155 सेंटीमीटर उंची देखील या पदांसाठी लागणार आहे. तर आता मित्रांनो याची प्रश्नपत्रिका जी असणार आहे ती मित्रांनो परीक्षा झाल्यानंतर तुम्हाला मिळणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात आल्यामुळे परीक्षेची प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका परत उमेदवारांना मिळणार नाही. ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेल्या परीक्षेतील उत्तरपत्रिकेची फेर तपासणी देखील केली जाणार नाही. तरी IBPS कंपनी असल्यामुळे मित्रांनो तुम्हाला उत्तरपत्रिका याच्या दिल्या जात नाहीत आणि याची फेर तपासणी देखील होत नाही. आणि तुम्ही ज्या मित्रांनो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय किंवा रुग्णालयामध्ये अप्लाय कराल तिथंच मित्रांनो तुमचं पोस्टिंग असणार आहे. तर आता याचा डिटेलमध्ये सिलेबस काय आहे मित्रांनो तर पहा, 10वीच्या बेसवरती तुम्हाला या ठिकाणी सिलेबस असेल. जसं की मराठीमध्ये व्याकरण असेल, त्यानंतर शब्दार्थ असेल, समास, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, सर्वसामान्य शब्दसंग्रह, म्हणी, वाक्यप्रचार, त्यांचा अर्थ, उपयोग, उतरवरील प्रश्न असतील, वाक्य पृथक्करण व त्यांचे प्रकार, लेखक व कवीची टोपण नावे, समूहदर्शक शब्द, ध्वनिदर्शक शब्द, प्राणी व त्यांची घरे. तर मित्रांनो IBPSने मागं जी तुमची गट ड ची परीक्षा घेतलेली आहे जसं की शिपाई वगैरे असेल त्यांचे मित्रांनो तुम्ही या ठिकाणी मागच्या प्रश्नपत्रिका जी आहेत त्यासाठी पाहू शकतात. त्यानंतर इंग्रजीसाठी मित्रांनो ग्रामर,
म्हणी, वाक्यप्रचार सेम याच्यामध्ये देखील तेच असणार आहे. सामान्य ज्ञानमध्ये जर पाहिलं मित्रांनो, जास्त करून चालू घडामोडी महाराष्ट्रामधील मित्रांनो विचारले जाईल. महाराष्ट्राचा इतिहास असेल, भूगोल असेल, भारताची राज्यघटना असेल, महाराष्ट्राचे व भारताचे नागरीकरण असेल, प्रसिद्ध पुस्तके व लेखक असतील, प्रसिद्ध दिवस, मूलभूत संगणक, सामान्य ज्ञानमध्ये देखील मित्रांनो हे तुम्हाला विचारलं जाईल. त्यानंतर बौद्धिक चाचणी आणि अंकगणितमध्ये पहा, संख्याज्ञान व संख्येचे प्रकार, मसावी, लसावी, दशांश, अपूर्णांक, वर्गमूळ, घनमूळ, गुणोत्तर, प्रमाण, पदावली, काळ, काम, विवेक, सरळ व्याज व चक्रवाढ व्याज, नफा तोटा, वयवारी, वजाबाकी, व्यवहारी, अपूर्णांक, घातांक, सरासरी व शेकडेवारी. त्यानंतर पहा, बौद्धिक चाचणीमध्ये क्रमबद्ध मालिका, संख्या संचातील अंक शोधणे, समान संबंध किंवा परस्पर संबंध, आकृत्या, त्यानंतर मेन आकृती, दिनदर्शिका, रांगेवरील प्रश्न असतील. त्यानंतर मित्रांनो दिशा व अंतर असेल, नाते संबंध असतील. हे सर्व मित्रांनो आरशातील प्रतिमा असतील, आकृतीची पाण्यातील प्रतिबिंब असेल. असे हे बौद्धिक चाचणीमधील प्रश्न तुम्हाला उपटॉपिक देखील यांनी दिलेले आहेत. तर याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनल देतोय, तिथून तुम्ही डिटेलमध्ये अजून अभ्यासक्रम पाहू शकता. तर ही अशा पद्धतीने परीक्षा होईल. याच्यामध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग असणार नाही, हे देखील लक्षात राहू द्या. तर मित्रांनो तुम्हाला या सरळ सेवा पदभरतीसाठी मागील झालेल्या प्रश्नपत्रिकांचा प्रश्नसंच पाहिजे असेल तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी मित्रांनो TCS 71 प्रश्नपत्रिका संच आणि TCS 79 प्रश्नपत्रिका संच ही पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत. प्रत्येक पुस्तकामध्ये मित्रांनो 7,000 पेक्षा जास्त प्रश्नांचा समावेश आहे. जसं की मित्रांनो शिपाईची नगररचनाची पदभरती झाली होती, नगर परिषद झाली होती, तलाठी झाली होती, वनरक्षक असेल, सहकारी विभाग असेल आणि वैद्यकीय शिक्षण विभागाची घटकाची परीक्षा झाली होती. त्याचंही मित्रांनो या प्रश्नपत्रिकांमध्ये प्रश्नसंचांमध्ये प्रश्नपत्रिकांचा समावेश त्यांनी केलेला आहे. कारण की मागचे ज्या पत्रिका झालेल्या आहेत त्यामधील मित्रांनो बरेचसे प्रश्न रिपीट होतात. तो पॅटर्न जो आहे तो रिपीट होतो. त्यासाठी तुम्ही हा मागचा प्रश्नपत्रिका संच येणाऱ्या कुठल्याही सरळ सेवा पदभरतीसाठी वापरू शकता. सध्याची तुमची नागपूर धुळेची GMCची पदभरती असेल किंवा मित्रांनो न्यायालयाची सिपाई लिपिकची पदभरती असेल, पुरवठा निरीक्षक असेल, अशा विविध पदभरतींसाठी तुम्हाला ही पुस्तकं जी आहेत ती उपयोगी पडणार आहेत. त्याचबरोबर त्यांची इतरही पुस्तकं आहेत जसं की TCS इंग्रजी व मराठी प्रश्नसंच असेल, त्यांचं देखील त्यांनी मित्रांनो स्पष्टीकरणासहित आणि टॉपिक्स वाईज तुम्हाला याच्यामध्ये प्रश्न त्यांनी दिलेले आहेत. याच्यामध्ये एकूण 75 प्रश्नपत्रिकांचा समावेश करून हे पुस्तक त्यांनी बनवलेलं आहे. त्याचबरोबर चालू घडामोडीसाठी देखील 81 सराव प्रश्नसंच हे TCS IBPS पॅटर्ननुसार त्यांचं पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे. तर ही सर्व पुस्तकं मित्रांनो स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडने प्रसिद्ध केलेली आहेत. तुम्हाला सरळ सेवेच्या कुठल्याही भरतीसाठी उपयोगी पडतील. कुठल्याही बुक स्टोअरमधून तुम्ही ही खरेदी करू शकता. ऑनलाईन देखील तुम्हाला भेटून जातील. धन्यवाद.